बी ए भाग 1च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 2साठी पेपर नंबर 2 राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना हा पेपर बघत होतो. या पेपरमधील टॉपिक नंबर 3 आपण शिकवत होतो आणि त्यातला दुसरा भाग केंद्रीय कार्यकारी मंडळाचा आहे, तो आपण बघत होतो. केंद्रीय कार्यकारी मंडळातील राष्ट्रपती हा पहिला भाग आपण संपवला, उपराष्ट्रपती हा दुसरा भाग संपवला आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ हा भाग आपण शिकवत होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळातील काही भाग आपण शिकवलेला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ त्याचं स्वरूप काय आहे, त्याची निर्मिती कशी होते, त्याचबरोबर मंत्र्यांचे प्रकार 3 आपण बघितले. एक कॅबिनेट दर्जाचे मंत्री, दुसरं राज्यमंत्री आणि तिसरं उपमंत्री हा भाग आपण बघितला आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची वैशिष्ट्ये आपण बघितली. संयुक्त जबाबदारीचे तत्व हे पहिलं वैशिष्ट्य, गोपनीयता दुसरं वैशिष्ट्य, एकजनशीपणा तिसरं वैशिष्ट्य, एक नेतृत्व चौथं वैशिष्ट्य आणि प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य हे 5वं वैशिष्ट्य. ही 5 वैशिष्ट्ये झाल्यानंतर पुढे आपल्याला मंत्रिमंडळाचे अधिकार व कार्य हा भाग बघायचा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ संसदीय शासन पद्धतीचे असल्यामुळे राष्ट्रपती हा नामदार प्रमुख असतो आणि वास्तवादी सत्ता प्रमुख पंतप्रधान असतो. त्यामुळे पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या मार्फत राज्यकारभार चालतो. राष्ट्रपतीने पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागले पाहिजे अशी 42व्या घटना दुरुस्तीने तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असला तरी प्रत्यक्षात त्याचे सर्व अधिकार पंतप्रधानच वापरीत असतो. सामान्यतः मंत्रिमंडळाला पुढील कार्ये पार पाडावी लागतात. पहिलं कार्य आहे शासनाचे ध्येय धोरण ठरविणे. शासनाचे ध्येय धोरण ठरविणे. भारतीय प्रशासन व्यवस्थेची सर्व जबाबदारी केंद्रीय मंत्रिमंडळावर पडलेली असते. शासनाचे धोरण ठरविणे हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख कार्य असते. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन संस्थेला कोणती उद्दिष्टे गाठवायची आहेत हे ठरविण्याचे कार्य मंत्रिमंडळाला करावे लागते. तसेच ठरविलेली उद्दिष्टे योजना कोणत्या मार्गाने वाटचाल करून यशस्वी होतील त्यासंबंधी निर्णय घेणे, त्यासंबंधी विविध उपाययोजना करणे अशी कामे मंत्रिमंडळाला करावी लागतात. थोडक्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्याचे कार्य मंत्रिमंडळाला करावे लागते. हे झालं पहिलं कार्य. दुसरं कार्य अंमलबजावणीचे कार्य. शासकीय ध्येय धोरणे आणि योजना यांची अंमलबजावणी मंत्रिमंडळाकडून केली जाते. पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खाती वाटून देतो. प्रत्येक मंत्र्यांवर त्याच्या संबंधित खात्याच्या कामाची अंमलबजावणी सोपवण्यात येते. विविध खात्यांच्या कार्यात समन्वय साधून परस्परांच्या सहकार्याने प्रशासन कार्य स्थिर व यशस्वी करण्याचे कार्य मंत्रिमंडळाला करावे लागते. प्रशासकीय कार्याच्या यशावरच मंत्रिमंडळाचे स्थैर्य व भवितव्य अवलंबून असते. संसदेने संमत केलेल्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे ही महत्त्वाची जबाबदारी मंत्रिमंडळाला पार पाडावी लागते. हे झालं दुसरं कार्य. आता तिसरं कार्य कायदेविषयक कार्य. कायदे निर्मितीचे कार्य संसद करीत असते, परंतु कायदे निर्मितीच्या कार्यात मंत्रिमंडळाला काही प्रमाणात जबाबदारी पार पाडावी लागते. महत्त्वाची सर्व विधेयके संबंधित मंत्र्याकडून कायदेमंडळात मांडली जातात, कारण संसदेत मंत्रिमंडळाच्या पक्षाचे बहुमत असते.
त्यामुळे मंत्र्यांनी मांडलेली विधेयके संमत होण्यास फारशी अडचण येत नाही. मंत्रिमंडळ आपणाला राज्यकारभार योग्य प्रकारे करता यावा आणि आपली ध्येय धोरणे यशस्वी करता यावीत या दृष्टीने आवश्यक असणारे कायदे निर्माण करून संसदेकडून त्यांना मंजुरी मिळविते. संसदेतील 90% विधेयके सरकारी असतात, म्हणजेच ती मंत्रिमंडळानेच तयार केलेली असतात आणि संबंधित मंत्र्याकडून संसदेत मांडली जातात. मंत्रिमंडळ कायदेमंडळाला नेहमी जबाबदार राहते. संसदेच्या दोन्ही गृहात प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी संबंधित मंत्र्यांना त्यांच्या खात्यातील प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. खात्याचे यशापयश, खात्यातील गैरप्रकार इत्यादीबाबत कायदेमंडळात चर्चा होत असते. त्या चर्चेला समर्पक उत्तर देण्याचे कार्य मंत्र्याला करावे लागते. अशा पद्धतीनं कायदेविषयक कार्य हे मंत्रिमंडळाला पार पाडावं लागतं. चौथं कार्य आहे आर्थिक कार्य. वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्याची कामगिरी अर्थ खात्याकडे असते. अर्थमंत्री इतर खात्यांच्या मंत्र्याकडून मागील खर्चाची माहिती मागवितो, तसेच पुढील खर्चासाठी लागणाऱ्या पैशासंबंधीची माहिती मागवितो. अर्थमंत्री विविध खात्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे अंदाजपत्रक तयार करतो, तसेच ते अंदाजपत्रक संसदेत मांडून त्याला संमती घेतो. अंदाजपत्रकात मान्यता प्राप्त झाल्याशिवाय मंत्रिमंडळाला पैसा खर्च करता येत नाही. अंदाजपत्रक निर्माण करताना त्याविषयी गुप्तता बाळगावी लागते. अंदाजपत्रक, आर्थिक विधेयके यांच्याविषयीची जबाबदारी मंत्रिमंडळाला पार पाडावी लागते. कारण अर्थविधेयकाबाबत संसदेने अविश्वास प्रकट केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. संमत झालेल्या अंदाजपत्रकानुसार पैसा खर्च करण्याचे कार्य मंत्रिमंडळाला जबाबदारीने पार पाडावे लागते. कारण योग्य तितका पैसा योग्य कारणासाठी खर्च होणे आवश्यक असते. हे झालं चौथं कार्य. आता पाचवं कार्य नेमणुकीसंबंधीचे अधिकार. भारताचा राष्ट्रपती प्रशासनातील आणि राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करीत असतो. घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपतीला हा अधिकार प्राप्त झालेला असला तरी प्रत्यक्षात पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळच हा अधिकार वापरत असतात. राज्यपाल, राजदूत, परराष्ट्रात पाठवलेले प्रतिनिधी, सेनाधिकारी, न्यायाधीश, विविध आयोगाचे सदस्य इत्यादींच्या नेमणुका राष्ट्रपती करीत असतो, परंतु त्या नेमणुका मागील खरा सूत्रधार पंतप्रधान असतो. थोडक्यात राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच या नेमणुका करीत असतो असे म्हणावे लागते. म्हणून हा अधिकार जो आहे, हा अधिकार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हेच वापरत असतात, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 6वा अधिकार आहे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे. देशात कायदा सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य मंत्रिमंडळाला करावे लागते. देशात अशांतता, अस्थिरता निर्माण होणार नाही याविषयी मंत्रिमंडळाला दक्षता घ्यावी लागते. विविध उपाययोजना करून देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे कार्य मंत्रिमंडळाला पार पाडावे लागते. वेळोवेळी देशात जातीय, धार्मिक, भाषिक संघर्ष निर्माण होतात, तेव्हा असे संघर्ष मिटवण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य मंत्रिमंडळाला करावे लागते. जे मंत्रिमंडळ नागरिकांच्या स्वातंत्र्याची, हक्कांची हमी देते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करते, ते सरकार स्थिर व यशस्वी होऊ शकते. अशा मंत्रिमंडळाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळू शकतो आणि म्हणून मग शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही एक मंत्रिमंडळाची जबाबदारी असते. म्हणून हे एक कार्य पार पाडावं लागतं. त्याच्यानंतर 7वं कार्य आहे देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे. बाह्य आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणाला तोंड देणे, परराष्ट्राशी युद्ध, तह किंवा मैत्री करणे इत्यादी कार्य पार पाडण्यासाठी संरक्षण खाते, परराष्ट्र व्यवहार खाते अशी खाती निर्माण केलेली असतात. देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळाला असते. परराष्ट्राशी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या देशाची पत आणि प्रतिष्ठा आणि महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न मंत्रिमंडळाला करावे लागतात. वरील कार्याशिवाय मंत्रिमंडळाला इतर विविध स्वरूपाची अन्य महत्त्वाची कार्ये करावी लागतात.
देशाचा आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात विकास होण्यासाठी मंत्रिमंडळाला विविध स्वरूपाच्या योजना, विकास कार्ये, उपक्रम राबवावे लागतात. समाजवादी, धर्मातीत, कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्यासाठी मंत्रिमंडळाला सदैव क्रियाशील व प्रयत्नशील राहावे लागते. देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंत्रिमंडळाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशा पद्धतीनं केंद्रीय मंत्रिमंडळाला 7 प्रकारची महत्त्वाची कार्ये पार पाडावी लागतात. आता याच्यानंतर हा जो काही भाग आहे तो भाग मंत्रिमंडळाच्या बाबतीतला संपलेला आहे. आणि याचा पुढचा भाग जो आहे तो म्हणजे भारताचा पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो, भारतीय पंतप्रधानांची नेमणूक आणि अधिकार कार्य स्पष्ट करा. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मुद्देसूदपणे देता आलं पाहिजे. भारतात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असून पंतप्रधान हा वास्तवादी सत्ताप्रमुख आहे. घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपती प्रमुख असला तरी त्याचे पद नामदारी स्वरूपाचे आहे. भारताचा पंतप्रधान हा इंग्लंडच्या पंतप्रधानाप्रमाणेच वास्तवादी सत्ताप्रमुख आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला लोकसभेत बहुमत प्राप्त होते त्या राजकीय पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. लोकसभेत निम्म्याहून अधिक प्रतिनिधी असणाऱ्या राजकीय पक्षाचा नेता पंतप्रधान होतो. जेव्हा कोणत्याच पक्षाला बहुमत प्राप्त होत नसते तेव्हा विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन आघाडी निर्माण करतात आणि स्पष्ट बहुमत निर्माण करतात. अर्थात त्या आघाडीचा नेता पंतप्रधान होऊ शकतो. चौधरी चरण सिंगांचे मंत्रिमंडळ याच पद्धतीने सत्तेवर आले होते. परंतु अशा आघाडीतील विविध पक्षात एकजिनसीपणा व ऐक्य टिकून राहिले नाही. चौधरी चरण सिंगांचे मंत्रिमंडळ त्यामुळे अल्पजीवी ठरले. व्ही.पी. सिंग यांचे राष्ट्रीय मोर्चा सरकार योग्य प्रकारे निर्माण झाले होते. तेही केवळ 11 महिने टिकले. चंद्रशेखर यांचे मंत्रिमंडळ सुद्धा याच स्वरूपाचे असल्याने ते अस्थिर होते. त्याच्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार हे काही पक्षांचा पाठिंबा घेऊन निर्माण झालेले होते. त्याने आपला 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला. त्याच्यानंतर मात्र 1995 ते 98च्या दरम्यान बहुमत न मिळालेली सरकारी सत्तेवर आलेली होती. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे 13 दिवस प्राईम मिनिस्टर पदावरती राहिले. त्यांना बहुमत सिद्ध करता न आल्यामुळं त्यांना पाय उतार व्हावे लागले. त्याच्यानंतर एच.डी. देवेगौडा हे संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नसताना प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान पदावरती गेलेले होते. परंतु अगदीच 1.5 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तेही सत्तेवरून पायउतार झाले. आणि त्याच्यानंतर मग इंद्रकुमार गुजराल हे सत्तेवरती म्हणजे प्राईम मिनिस्टर पदावरती आलेले होते. आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या नंतर परत इलेक्शन लागले होत्या. आणि त्या इलेक्शनमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे प्राईम मिनिस्टर झाले. आणि त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाल इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा घेऊन पूर्ण केलेला होता. त्याच्यानंतर साधारणपणे 12व्या लोकसभेतील राजकीय पक्षांच्या स्थितीत फारसा बदल झाला नाही. कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झाले नाही. सर्वात जास्त जागा 182 मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने इतर राजकीय पक्षांच्या सहकार्याने म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संमिश्र मंत्रिमंडळ बनवलेले होते. भारताच्या 50 वर्षाच्या राजकीय वाटचालीनंतर पक्षीय राजकारणाचे चित्र बदललेले जाणवते.
भारतीय संसदीय शासन पद्धतीत संमिश्र सरकारची पद्धती स्वीकारली जात आहे. आतापर्यंत चौधरी चरण सिंग, व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांची मंत्रिमंडळे संमिश्र स्वरूपाचीच झालेली आहेत. आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 1914 साली त्यांनी त्यांच्या भाजप या राजकीय पक्षाला 273 इतकं बहुमत मिळवून दिलेलं होतं आणि इतर पक्षांचा पाठिंबा त्यांनी घेतलेला होता आणि संमिश्र सरकार तयार केलेलं होतं. 1919च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजप या एकाच पक्षाला 303 इतकं खूप चांगलं बहुमत प्राप्त झालं. आणि बहुमत प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे एकदा भाजप हा राजकीय पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. आणि आज नरेंद्र मोदी यांची दुसरी म्हणजे प्राईम मिनिस्टरशिपचा दुसरा कालावधी 5 वर्षाचा पूर्ण केल्यानंतर दुसरा 5 वर्षाचा कालावधी सुरू आहे. आणि त्यातील 2 वर्ष आता पूर्ण 30 मेला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आणखी 3 वर्षाचा कालावधी ते पूर्ण यशस्वीपणे करू शकतील असं आपल्याला दिसून येतं. परंतु एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेऊ शकतो की कुठल्याच राजकीय पक्षाला ज्यावेळी बहुमत नसतं त्यावेळी अनेक राजकीय पक्ष एकत्र येतात आणि एकत्र येऊन आपलं सरकार ते निर्माण करू शकतात, बहुमत प्राप्त करू शकतात आणि सरकार निर्माण करू शकतात. असं केवळ केंद्रीय बाबतीतच असं होतं असं नाही, तर राज्य लेवलला सुद्धा काही राजकीय पक्ष एकत्र येतात आणि एकत्र येऊन आपलं सरकार निर्माण करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात 1995 साली भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती सरकार आणि 2000 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मिश्र पक्ष मिळून सत्तेवर आलेले लोकशाही आघाडीचे सरकार. ही आघाडी सरकारी काही प्रमाणात स्थिर व यशस्वी झालेले आहेत असे म्हणता येईल. उत्तर प्रदेशात 1995, 97 आणि 2002 अशी 3 वेळा भाजप व बसप युती होऊन आघाडी सरकारी सत्तेवर आली. पश्चिम बंगाल, आसाम, पांडिचेरी, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, हरियाणा, मणिपूर, बिहार इत्यादी राज्यात आघाडी सरकारी सत्तेवर आलेले आहे. 1999 साली 13व्या लोकसभेत आणि 2004 साली 14व्या लोकसभेत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त न झाल्यामुळे आघाडी सरकारी स्थापन करण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली विविध 24 राजकीय पक्षांचे लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आलेले होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 14 राजकीय पक्षांचे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेवर आलेले होते. भारतात आघाडी सरकारशिवाय पर्याय राहिलेला नाही असे वाटत होते, परंतु सध्या नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या भाजप या राजकीय पक्षाला फार मोठ्या प्रमाणात बहुमत प्राप्त करून दिलेलं आहे आणि स्थिर नेतृत्व देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. पंतप्रधानांचे संघटन कौशल्य आणि कार्यक्षमता यावर आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून असते. भविष्यकाळात आघाडी सरकारची पद्धती जाऊन एखाद्या राजकीय पक्षाला स्पष्ट व निर्विवाद बहुमत मिळेल याविषयी ठामपणे सांगता येत नव्हते, परंतु नरेंद्र मोदींनी ते करून दाखवले. म्हणजे एकंदरीत जर आपण राजकीय पक्षांचं बलाबल पाहिलं तर 1914 पूर्वी म्हणजे 1989 पासून 1914 पर्यंत बऱ्याच वेळा आघाडी सरकारच सत्तेवर आलेली होती असं आपल्याला दिसून येतं. अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी बहुमत प्राप्त करीत होते आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष जो असतो त्या आघाडीमध्ये त्या आघाडीच्या
नेत्याला प्राईम मिनिस्टर पद दिलं जात होतं असंही आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत जर आपण प्राईम मिनिस्टर पदाबाबत जर पाहिलं तर बहुमतवाल्या पक्षाचा नेता किंवा बहुमतवाल्या पक्षाची आघाडी, अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन ज्यावेळी आघाडी केली जाते त्यावेळी सर्वात मोठा पक्ष त्या आघाडीमध्ये जो असतो त्या पक्षाचा प्राईम मिनिस्टर हा होऊ शकतो. किंवा सर्वानुमते त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर पद कोणाला द्यायचं हे ठरवलं जाऊ शकतं आणि स्थिर शासन देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पद्धतीनं साधारणपणे भारताच्या राष्ट्रपतीमार्फत बहुमतवाल्या पक्षाचा जो नेता असतो त्या नेत्याची प्राईम मिनिस्टरपदी नेमणूक केली जाते. किंवा भारताच्या राष्ट्रपतीमार्फत कोणत्याच एखाद्या राजकीय पक्षाला जर बहुमत नसेल तर अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन ज्यावेळी बहुमत निर्माण केलं जातं त्यावेळी त्या सर्वांमध्ये ठरलेला प्राईम मिनिस्टर पदाचा जो नेता असतो त्या नेत्याला राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर पदावर नियुक्त करू शकतो आणि त्याचं मंत्रिमंडळ बनवण्यासाठी सुद्धा मदत करीत असतो. पंतप्रधानाची मुदत 5 वर्षे असते. 42व्या घटनादुरुस्तीने ही मुदत 6 वर्षे केलेली होती. पंतप्रधानाला मुदतीपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. लोकसभेने त्याच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत केला तर पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. पंतप्रधानाची मुदत एखादे वर्ष वाढवता येते. पण सध्या जर आपण विचार केला तर पंतप्रधान पदाची मुदत ही पूर्ववत 5 वर्षाचीच करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. आता पंतप्रधानाचे अधिकार व कार्य. भारतीय संविधानाने पंतप्रधानाला पुढील अधिकार दिलेले आहेत. राज्यघटनेच्या 74 आणि 75व्या कलमानुसार पंतप्रधान मंत्रिमंडळाची निर्मिती करतो. तो आपल्या पक्षातील योग्य कार्यक्षम अशा महत्त्वाच्या व्यक्तीची मंत्री म्हणून निवड करीत असतो. मंत्रिमंडळाची रचना व मंत्र्यांची निवड ही पंतप्रधानाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. आवश्यक तेव्हा तो मंत्रिमंडळात फेरबदल खातेपालट करून मंत्रिमंडळाच्या कार्यात सातत्य व कार्यक्षमता टिकवतो. हे पंतप्रधानाचं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे. मंत्र्यांची निवड करणे, मंत्रिमंडळात फेरबदल करणे, खाते वाटप करणे आणि मंत्रिमंडळाच्या कार्यात सातत्य आणि कार्यक्षमता टिकवणे हे पंतप्रधानाचं महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर दुसरं कार्य आहे, सर्व मंत्र्यांचा दर्जा समान असला तरी पंतप्रधान हा समानातील प्रमुख नेता असतो. पंतप्रधान सर्व मंत्र्यांवर नियंत्रण ठेवतो, त्यांच्या कार्यावर देखरेख ठेवून त्यांना मार्गदर्शन व सूचना देतो. पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांसह सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार राहतो. तो मंत्रिमंडळाच्या परिषदेच्या अध्यक्षस्थान स्वीकारून मंत्रिमंडळाचे ध्येय धोरणे व कार्य ठरवितो. सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेत असतो. हे दुसरं कार्य. आता तिसरं कार्य, मंत्रिमंडळाच्या कार्यात एकसुत्रीपणा निर्माण करून राज्यकारभारात आणि प्रशासनात सातत्य व कार्यक्षमता टिकवून धरतो. मंत्रिमंडळाचा नेता या नात्याने तो मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतीला कळवितो. तसेच राष्ट्रपतीचा सल्ला विचारात घेऊन राज्यकारभार चालवतो. काही वेळा राष्ट्रपतीला योग्य सल्ला देऊन आवश्यक असणारे वट हुकूम काढू शकतो. पंतप्रधान हा मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो. हे झालं तिसरं कार्य. आता चौथं कार्य, पंतप्रधान हा संसदेतील सत्तारूढ पक्षाचा नेता म्हणून कार्य करीत असतो. सत्तारूढ पक्षाचे ध्येय धोरणे व कार्य याबाबत जबाबदारी स्वीकारून तो विरोधी पक्ष सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. सभागृहाला विश्वासात घेऊन तो विधी निर्मितीचे कार्य करीत असतो. 90% विधेयके सरकारी असतात, ती संबंधित मंत्र्यांद्वारे सभागृहात मांडली जातात. संसदेत पंतप्रधानाचे स्थान अत्यंत मानाचे व महत्त्वाचे मानले जाते. संसदेत लोकमताचे प्रतिबिंब उमटत असते, कारण लोकप्रतिनिधी लोकांच्या इच्छेनुसार कायदे निर्मितीचे कार्य करीत असतात. अशा या कायदे निर्मितीच्या कार्यात पंतप्रधान हा संसदीय कार्याचा केंद्रबिंदू मानला जातो. अशा पद्धतीनं एक सत्तारूढ पक्षाचा नेता म्हणून प्राईम मिनिस्टर महत्त्वाचे कार्य आणि जबाबदारी पार पाडतो. आता पाचवं कार्य, संसदेतील 90% विधेयके सरकारी असतात, त्यांची निर्मिती मंत्रिमंडळाद्वारे होत असते.
सामान्य विधेयके, अर्थविधेयके आणि वार्षिक अंदाजपत्रक निर्माण करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळावर पर्यायाने पंतप्रधानावरच असते. पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन तसेच मंत्र्यांना विश्वासात घेऊन विधेयक निर्मितीचे निर्णय घेत असतो. 6वे कार्य, देशात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याची अंतिम जबाबदारी पंतप्रधानावर असते. आपल्या मंत्र्यांच्या सहकार्याने तो प्रशासनावर नियंत्रण ठेवून देशात अंतर्गत शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो. 7वे कार्य, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाची जबाबदारी पंतप्रधानावर असते. तो संरक्षण मंत्र्यांमार्फत देशाची संरक्षण व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. तसेच परराष्ट्रांशी मैत्री सलोख्याचे संबंध प्रस्थापित करतो. परराष्ट्राशी करार करून मैत्रीचे संबंध दृढ करण्याचे प्रयत्न करीत असतो. आपल्या देशाची पद, प्रतिष्ठा व महत्त्व वाढवण्यासाठी तो विविध देशांचे दौरे काढतो. काही वेळा संरक्षण व परराष्ट्र व्यवहार ही खाती तो स्वतःकडे ठेवतो. त्याच्यानंतर 8वे कार्य, राष्ट्रपती राज्यकारभारासाठी आणि प्रशासनासंबंधीची माहिती मागवितो ती पुरवण्याचे कार्य पंतप्रधान आपल्या सहकारी मंत्र्यांच्या मदतीने करीत असतो. म्हणजे राष्ट्रपतीला माहिती पुरवण्याचं काम पंतप्रधानाचं असतं. त्याच्यानंतर 9वे कार्य आहे, पंतप्रधान हा सत्तारूढ पक्षाचा नेता असतो. तो आपल्या पक्षावर नियंत्रण ठेवतो, देखरेख करतो. पक्षाने स्वीकारलेले ध्येय धोरणे व कार्यक्रम अंमलात आणण्याची जबाबदारी पंतप्रधानावर असते. तो आपल्या पक्षाची प्रतिमा जनमानसात उंचावण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो. जनतेचा पाठिंबा सदैव आपल्या पक्षाला राहावा म्हणून तो जनतेला दिलेली आश्वासने व जाहीरनामे राबविण्यात कार्यमग्न झालेला असतो. आपल्या पक्षाची सत्ता टिकवणे आणि पुढील निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवणे यासाठी तो आपल्या पक्षाची कार्य जबाबदारीने पार पाडित असतो. त्याच्यानंतर 10वे कार्य आहे, पंतप्रधान हा जनतेचा नेता असतो. तो जनतेला विश्वासात घेऊन कार्य करीत असतो. राष्ट्राच्या विविध भागात वेळोवेळी दौरे काढून जनतेची इच्छा, आकांक्षा, प्रश्न समजावून घेतो आणि ते प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. पंतप्रधान नेहमी जनतेपुढे घोषवाक्य आणि विकास कार्यक्रम ठेवून त्यांचा पाठिंबा मिळवतो. उदाहरणार्थ, इंदिरा गांधींनी गरिबी हटावो 20 कलमी कार्यक्रम जाहीर करून जनतेचा पाठिंबा मिळवलेला होता. त्याचबरोबर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात हा कार्यक्रम राबवून जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा ते सदैव प्रयत्न करीत असतात असं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं पंतप्रधान पदावर गेलेल्या व्यक्तीला अनेक राष्ट्राच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या दृष्टिकोनातून, स्वतःचा राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचा नेता म्हणून सुद्धा, त्याचबरोबर राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण, राष्ट्राचं रक्षण, राष्ट्रातील लोकांचं रक्षण, लोकांचा विकास असे अनेक कार्ये पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीला पार पाडावी लागतात हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीनं साधारणपणे पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीची कामे असतात. लॉर्ड मोर्लेच्या मते पंतप्रधान हा समानातील प्रमुख असतो. त्याचबरोबर पंतप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ रूपी कमानीची मध्यशिला होय असे लॉर्ड मोर्ले यांनी म्हटलेलं आहे. रॅमशे मूर यांनी पंतप्रधान म्हणजे राज्यरूपी जहाजाचा सुकाणीधारी होय असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सर विल्यम हरकोर्ट यांच्या मते पंतप्रधान हा तारांगणातील चंद्र असतो. त्याचबरोबर डॉक्टर जेनिंग यांनी पंतप्रधानाला ग्रहमालिकेतील सूर्य असे संबोधलेले आहे. विविध विचारवंतांच्या विवेचनावरून पंतप्रधानाचे मंत्रिमंडळाचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे हे समजून येते. अशा पद्धतीनं प्राईम मिनिस्टर पदावर असलेल्या व्यक्तीला अनेक महत्त्वाची कामं पार पाडावी लागतात हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू.